बट निर्णय अतिशय चांगला दिला, कारण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की जी वाईड लाईन आहे ना तिच्या जस्ट आतनं बॉल गेला. डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल. प्लेन मेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बट कुठेतरी जसा बॉल हातामधनं खाली पडला विकेट किपरचे हात डोक्यावरती गेले. त्याचा अर्थ फक्त एकच होतो की इनर एज लागली होती. येस, इनर एज लागली होती. संधी इथे गमावली. करण ठाकूरला जीवनदान. याआधी करणला मागील सामन्यामध्ये देखील एक जीवनदान मिळालं होतं तिथे, त्यानंतर त्याचा बॅटमधनं सिक्सर आला होता आणि इथेही करणला जीवनदान मिळतं. करणसाठी आजचा दिवस फार चांगला चालला. प्लेन मिस, आणखीन एक डॉट बॉल. हे षटक जर आपण पाहिलं नितीन फुलोरे आतापर्यंत ज्याप्रमाणे त्यांनी बॉलिंग केलेली आहे, सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग, दॅट्स वाय या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत फक्त 4च धावा आणि त्या 4 धावा पहिल्या 2 चेंडूवरती आल्या होत्या. त्यानंतरचे 3ही चेंडू निर्धाव आलेत. शेवटचा 1 चेंडू बाकी असलेला फर्स्ट ओव्हरमधला, बट पॉवर प्ले असं आपण म्हणूया की खोनी सी टीमच्या नावावरती, कारण 4 धावा आलेल्या आहेत. फक्त 4 धावा. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. प्लेन मिस, आणखीन एक डॉट बॉल आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त. एक सक्सेसफुल ओव्हर, बिकॉज विकेट नाही मिळाली बट हरकत नाही, फक्त 4च धावा या ओव्हरमध्ये आला आणि नाखुश असेल करण स्वतःवरती, कारण महत्त्वाची गोष्ट ही लागली की पहिल्या 2 चेंडूवरती 4 आल्यानंतर पुढील 4ही चेंडू प्लेन मिस, प्लेन मिस, प्लेन मिस, तेच पाहायला मिळालं. नितीन फुलोरे एकंदरीत एक कॅच देखील ड्रॉप झाली, बट त्यात नंतर ना प्लॅनमध्ये चेंजेस केले नाही आहेत. वाईड लाईन बॉलिंग, फुल लेंथ बॉल टाकल्यात आणि 4ही निर्धाव. 3 ओव्हरचा खेळ आता बाकी आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 4 विदाऊट लॉस टीम सोनारपाडा. आता इदुडणे गावाचा एंड करणं बॉलर तयार होतात सेकंड ओव्हरसाठी. आर्यन ठोंबरे, याआधी आर्यनची लाजवाब बॅटिंग आपण पाहिली होती. आता तोच आर्यन ठोंबरे दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. बट नितीन फुलोरे काय जबरदस्त बॉलिंग राहिली फर्स्ट ओव्हरमध्ये, कारण जणू काही एखादी बॉलिंग मशीन जेव्हा आपण सेट करतो ना एका लाईन आणि लेंथवरती, त्या प्रकारे 4ही बॉल टाकले होते. वाईड ऑफ ऑफ स्टंप, फुल लेंथ, 4ही बॉल, 4ही निर्धाव. सेकंड ओव्हर. आर्यन ठोंबरे दरम्यान आता तयार होता दुसऱ्या एंड कडनं बॉलिंग करण्याकरिता. फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 4 धावा, 4च ओव्हरची मॅच. प्रत्येकी चेंडू महत्त्वाचा आहे. आता ॲक्सिलरेशन करावं लागेल, मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. फुल लेंथ बॉल आर्यन ठोंबरेचा, इथेही सिंगलच मिळेल, त्यापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. आता दबाव बॅटर्सला फील होतोय, कारण अजूनही जर आपण पाहिलं बघा 10 विकेट्स हातामध्ये आहेत. या क्षणाला कुठेतरी जर आपण विचार केला विकेट सोबत घेऊन जायचे नाही आहेत, चान्स घ्यावा लागेल. एक बॅटर म्हणून तुम्हाला रिस्क घ्यावा लागेल आणि रिस्क घ्याल तर रिवॉर्ड मिळेल. स्कोर कार्ड 5 ऑन द बोर्ड. बघा महत्त्वाची गोष्ट काय राहिली की 10 विकेट्स हातामध्ये आहेत, पण त्याचा फायदा घेणंही महत्त्वाचं आहे ना. बॅक ऑफ लेंथ, फ्रंट फुटवरनं पुल केला आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. पकला तडाका, करण ठाकूरचा बॅटमधनं सिक्सर. जणू काही जे मागील ओव्हरमध्ये जे 4 निर्धाव फेस केले तर असा पूर्ण राग काढला या बॉलवरती, ज्या प्रकारे फटका आला. स्कोर कार्ड आता 11. आता ही फुल टॉस आणि आता ही बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा दुसरा मोठा फटका करण ठाकूरचा बॅटमधनं. बॅक टू बॅक बिग वन सिक्सर. बघा मॅच बॉल रिटर्न येत नसेल तर दुसरा बॉल घ्या आणि सामन्याला सुरुवात करा.
बघा मॅच बॉलचं महत्त्व किती आहे. जर तिथे करण ठाकूरला थांबवलं नसतं तर ते कदाचित ग्राउंडच्या बाहेरच जाणार होते बॅट घेऊन. करणला माहिती आहे 2 चांगले फटके आले, तोच बॉल आपल्याला हवाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना खरं तर जर आपण पाहिलं न्यू बॉलवरती मोठे फटके खेळणं हे थोडं डिफिकल्ट असतं. पण तो बॉल जर 1 ते 2 ओव्हर यूज केलेला असेल तर त्यात नंतर थोडं इझी जातं, तो बॉल जास्त ट्रॅव्हल करतो. सो त्या अनुषंगाने मॅच बॉलचं महत्त्व नेहमी जास्त राहिलेलं आहे. त्याच अनुषंगाने करण ठाकूरची आपण धडपड तिथे पाकली मॅच बॉलसाठी. सलगचे 2 षटकार आलेत. प्लेन मेस बट दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. फर्स्ट ओव्हरमध्ये रणगतीवरती अंकुश लावण्यामध्ये यश आलं होतं नितीन फुलोरेला. पण त्यात नंतर या सेकंड ओव्हरमध्ये आर्यन ठोंबरेचा अगेन्स्ट बरसला बॅटर करण ठाकूर. कारण 2 मोठे फटके आलेत. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 14 धावा आलेल्या आहेत आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या सेकंड ओव्हरमध्ये. स्कोर का टीम टोटल 18 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल लीडिंग एज बॉल हव्यामध्ये स्वतः आर्यन आलाय आणि कॅच पकडेल. कॉटन बॉल स्वरूपामध्ये हा पकला झटका करण ठाकूरला जावं लागेल वापस. खऱ्या अर्थाने करण ठाकूर ॲज अ बॉलर आम्हाला माहिती होते, पण करण ठाकूर ॲज अ बॅटर देखील किती एक्सप्लोजिव्ह आहेत आज ते पाहायला मिळालं. बॅटिंग चांगली केली एकंदरीत. कारण या आधीच्या सामन्यामध्ये देखील 2 सिक्सर आले होते. या सामन्यामध्ये देखील 2 सिक्सर त्यांचा बॅटमधनं आले. राजदादा म्हात्रे ते देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि तसेच कुणालदादा म्हात्रे आपल्याला देखील विनंती असेल आपणही मंचावरती यायचं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. MTC इन्फ्राटेकचे ते मालक आहेत. आपलंही हार्दिक स्वागत. बघा जी माहिती माझ्यापर्यंत आली ती मी अनाऊन्स केली, त्यामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नाही आहे. मॅचकडे जाऊया. बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग, बॉल स्टॉप केला. सिंगल दरम्यान मिळेल. स्कोर कार्ड आता 19 धावा फलकावरती. पहिला दिवस होता या स्पर्धेचा आणि फार मजा आली, कारण एकूण एक चांगले सामनेही पाहायला मिळाले. डॉमिनेटिंग बॉलिंगही आपण पाहिली, डॉमिनेटिंग बॅटिंगही आपण पाहिली. बट आता फर्स्ट सेमीफायनलचं तिकीट कोण बुक करेल तो प्रश्न आहे. लॉफ्टेड फटका डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन, कॅच पकडली जाईल. जबरदस्त कॅच पकडली गेली. लॉंग ऑनला जे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. संदेशने पकडली कॅच. धक्का लागला. आणखीन एक बॅटर दरम्यान बाद झालेत समीर पाटील. क्रमांक 4 वरती रितेश आला बॅटिंग करण्याकरिता. या आधीच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळी, 31 धावांची एक जबरदस्त खेळी आपण पाहिली होती रितेशची. 2 जीवनदान देखील त्याला त्या सामन्यामध्ये मिळाले होते. त्याविषयी चर्चा देखील मी फार केली होती की कॅचचं महत्त्व काय असतं. आणि तोच रितेश आता क्रमांक 4 वरती आला. बघा महत्त्वाची गोष्ट ही देखील राहते की अपॉर्च्युनिटी फार खेळाडूंना मिळते, पण त्या अपॉर्च्युनिटीला ग्रॅप करता देखील आलं पाहिजे. कारण संधी तर भरपूर साऱ्या जणांना मिळते, पण संधीचा फायदा फार कमी जण घेतात.
थर्ड ओव्हर. कुंदन आलेत बॉलिंग करण्याकरिता या तिसऱ्या षटकामध्ये. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑन सावरनं पाठवला बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. इट्स अ ह्यूज वन. सिक्सर. पाटीलचा हा फटका ज्याप्रमाणे त्यांची शरीरवृष्टी आहे, पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. सिद्धेश पाटीलचा बॅटमधनं सिक्सर. धावफलक आता 25 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. आता पडल्यानंतर फार जास्तच बॉल पडाला. अतिरिक्त रन निर्माण मिळेल. कुठेतरी मी म्हणेन की लेंथ चांगली होती, लाईन खराब. कारण जर हाच बॉल कुठेतरी लेग स्टंपवरती पिच केला असता तर थोडं जास्त फायदेशीर लागलं असतं. कारण जेव्हा अशा प्रकारे टर्न मिळतो तेव्हा लाईन फार जास्त मॅटर करते. नेक्स्ट बॉल. आताही कटर टाकलाय आणि यावेळेस लाईन चांगली आहे. एक्झॅक्टली हेच तर मी सांगत होतो की जर इतका बॉल टर्न होतोय तर लाईन महत्त्वाची लागली. आणि आता लाईनला थोडं ॲडजस्ट केलं. डॉट बॉल येतोय. कटरचा वापर केला जातो बघा. मातीची सरफेस आणि मातीच्या सरफेसवरती आपण पाहिलं की टर्न मिळतो कम्पेअर टू सिमेंट कॉन्क्रीटची विकेट. आणि बॉल फार जास्तच टर्न होताना आपल्याला तिथे पाहायला मिळाला. कटर टाकला. डॉट बॉल दरम्यान इथे येतो आहे. कारण एक रायटी बॅटर समोर लेफ्टामर आहेत बॉलर कुंदन आणि ओव्हर द विकेट बॉलिंग करतात. कटरचा वापर ते आता करतात. या आधीचा वाईड आला बट त्यानंतर लाईनही चांगली, लेंथही चांगली. नेक्स्ट बॉल. आता लिडिंग एज बॉल हवेमध्ये आहे. विकेट कीपर फाईन लेग दोघे आलेत. फाईन लेगचे फिल्डर. कॅच ड्रॉप आणि रनआउटची शक्यता. तिसरा पंचांकडे डिसिजन सोपवला आणि सॉफ्ट सिग्नल तर नॉट आऊट आला. पाकले जाईल. चेक. निर्णय आला. बॅटर आउट. जस्ट शॉर्ट राहिले आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर थोडा क्लोज डिसिजन होता. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट होता बट चेक करण्यात जेव्हा आलं तेव्हा निदर्शनामध्ये आलं की बॅटर शॉर्ट राहिलेत. सफलता मिळेल. रनआउट च्या स्वरूपामध्ये हा धक्का तिसरा. राहुल केने आता बॅटिंग करण्याकरिता आलेत क्रमांक 5 वरती. रितेश राहुल केने ही जोडी आता आपल्याला ग्राउंडमध्ये पाहायला मिळत आहे. टीम टोटल जर आपण पाहिली तर 26 ऑन द बोर्ड. अजूनही या ओव्हरमध्ये जे येते चेंडू बाकी आहेत. अजूनही 3 चेंडू या ओव्हरमध्ये बाकी आहेत. त्यानंतर एका ओव्हरचा खेळही अजून बाकी आहे. बघा या सत्रामध्ये मी म्हणेन की ज्याप्रमाणे टीम सोनार पाडाचा बॉलिंग क्रम आहे त्या अनुसरून जर आपण विचार केला 50 जरी बनवला तरी सुद्धा मॅचमध्ये फार मजा येणार आहे. मागील चेंडू जर आपण पाहिलं तर एकंदरीत लिडिंग एज होती. कॅच ड्रॉप झाली बट त्यानंतर रनआउट झाले सिद्धेश पाटील. ऑन साईडला फटका. कनेक्शन लाजवाब आहे. डीप मिड विकेटला क्लिअर केलं. बॅटर राहुल केने इन अँड बॉल आउट. सिक्सर. लाखा लाखाचे बक्षीस ठेवून साऱ्या संघांचे मन जिंकतात. जो तो येतो या मैदानावरती. थँक्यू डीसर. सिक्सर येतोय. नेक्स्ट बॉल. आता कटर टाकला आणि लाईनही चांगली आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. आता मला हा एक प्रश्न निर्माण होतोय की
जर कटर इतके वळतात तर जे 2 सिक्सर आले कुठेतरी फुल अँड बॉल टाकण्यात आले आणि तो कितपत योग्य डिसिजन होता एक बॉलर म्हणून बॉलर कुंदनचा. आता ही फुल लेंथ लो फुल टॉस स्वीप केलाय डीप स्क्वेअर लेगला आता क्लिअर केलंय बॅटर राहुल खेनेचा बॅटमधनं आणखीन एक धमाका सिक्सर. थँक्यू डीजे. जबरदस्त सॉन्ग ऐकायला मिळाला आणि या सॉन्गचे निर्माते गायक वेदू बिल्डिंग मटेरियल सप्लायर चिन्मय काळन एक यशस्वी युवा उद्योजकही आहेत आणि एक जबरदस्त सिंगरही आहेत आणि भरपूर चांगले ते रायटरही आहेत असंही मी म्हणेन. आय थिंक हा सॉन्ग त्यांनीच लिहिला आणि त्यांनीच गायला. तीन ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलक जर आपण पाहिले तर सध्या घडीला 39 ऑन द बोर्ड 39 धावा धावफलकावरती आणि एका ओव्हरचा खेळ बाकी आहे या फर्स्ट इनिंग मध्ये. बॉलर तयार होतात. संदेश येतो या अंतिम षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता. मग आपण 50चा उल्लेख केला की मिनिमम 50 जरी बनला तरी सुद्धा मॅच फार चांगली होऊ शकते. लॉफ्टेड फटका साऊंड ज्या प्रकारे आला बॅट आणि बॉलचा जसा संपर्क आला या बॉलवरती मोहर लावली गेली होती. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट सिक्सर. जबरदस्त सॉन्ग चिन्मयजी काळन यांचा आपण आवाज ऐकला. सिक्सर येतोय. 45 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल लीडिंग एज बॉल हवेमध्ये आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. बॉल फील्ड करतायत बट तोपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातील. 2 मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला मिळाली रितेश आणि राहुल केनेमध्ये. 2 मिळतील. आता स्कोर कार्ड 47-47 धावा धावफलकावरती अजूनही या अंतिम ओव्हरमध्ये या पहिल्या 17मध्ये येत्या 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या अंतिम ओव्हरची सुरुवात चांगली केली रितेशने कारण सिक्सर त्यानंतर 2 धावा पहिल्या 2 चेंडूंमध्ये 8 तर आलेले आहेत. टीम टोटल 47 माफी सुद्धा 47 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येतात बट हा बॉल त्यांनाही बीट करून निघून जाईल. बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार आणि 50 अप 51 धावा धावफलकावरती. सुद्धा लीडिंग एज देखील लागली होती बट तरीही सुद्धा 4 धावा मिळतात. आता फुल टॉस होता. त्या बॅटचा टोवणलाच लागला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतायचं होतं बट कम्युनिकेशनचा अभाव आणि त्या जोरावरती धक्का लागला बॅटर बाजूला राहुल केने. रंगी संघा बॅटर उत्कर्ष ठाकूर बॅटिंग करण्याकरिता आलेत पण एकंदरीत मागील चेंडूवरती राहुलने देखील विचार करायला हवा होता की त्या क्षणाला कुठेतरी दुसरी धाव नव्हतीच. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली असती तर थोडं बेटर झालं असतं बट दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये हा ना सुरू होती आणि त्यामध्ये राहुल केनेचे विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये निर्माण आली.
अजूनही काही चेंडूंचा खेळ या अंतिम ओव्हरमध्ये बाकी आहे. नेक्स्ट बॉल, लॉफ्टेड फटका, वा उत्कर्ष, वा काय फटका खेळलाय. स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. सिक्सर. आज जिथं तिथं मोहाला रंगलाय सतरंगी चषकाचा. आज जिथं तिथं मोहाला रंगलाय सतरंगी चषकाचा. आज जिथं तिथं मोहाला रंगलाय सतरंगी चषकाचा. आज जिथं सिक्सर आलाय. फुल लेंथ बॉल टाकला वाईड ऑफ ऑफ स्टंप. गॅप मध्ये बॉल काढलाय. आता गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर धावतात बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार आणखीन एक. प्रकारे जर आपण पाहिलं तर पहिलं सत्र दरम्यान या सरणावरती समाप्त. अंतिम 2 चेंडूवरती 2 चांगले फटके आणि त्या जोरावरती टीम टोटल जाऊन पोहोचलाय 62 बनवण्यामध्ये यश आलं आणि 63चा एक मॅच विनिंग टोटल इथे सेट केला टीम सोनारपाडाने अगेन्स्ट टीम खोणीसी. आता 63 बनतील की नाही बनतील. क्वार्टर फायनल 1 मध्ये बाजी मारून सेमीफायनल 1चं तिकीट इथे कोणता संघ बुक करेल हे ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. आणि जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात तेव्हा कॉम्बॉक्समधनं जोडले जातील करंजी काळन सर. धन्यवाद.
थँक्यू सो मच विशाल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच बिटवीन खोणीसी अँड सोनार बाडा, क्वार्टर फायनल नंबर 1. सेकंड इनिंगला होती सुरुवात. टार्गेट आहे मॅच मध्ये 63. ओ व्हेरी फर्स्ट बॉल धूम धडाक्यात पहिल्या मॅच पासून विकेट ठोंबरेला आपण सर्वांनी बघितलंय. पॉवर प्ले मध्ये सुरुवात अशी झाली आहे. पहिला बॉल, पहिला षटकार. षटकार दुसरा आला आणि या दोन षटकारांनिशी धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 13 धावा अटॅक केलाय. टार्गेट 63 आहे. 63 धावा बनवायचा. टॉप आहे चान्स या वेळेला. फिल्डर येत्या ठिकाणी कव्हरचे पकडले कॅच. चांगला झेल आणि विकेट बाद. नवीन बॅटर मैदानाचा आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. विकीने सुरुवात तर दमदार केली, बट त्यानंतर त्याची विकेट आता पडलेली आहे. लास्ट मॅच अशीच फसली होती तेव्हा हर्ष आणि आर्यनचा पार्टनरशिपने धावा त्यांनी चेस केल्या होत्या. प्रथमने कमबॅक केलं, 2 षटकारांचं उत्तर दिलंय. खेचून मारला बॉल, व्यवस्थित संपर्क नाही बॉलचा. लॅटिप मिड विकेट मध्ये फिल्डर येत आहेत फार वेगाने. करंट थ्रो येतोय पण 2 धावा नाही रोखू शकत. 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 15 धावा फलकावरती पाहायला मिळतात. इव्हिनिंग सेशन, आफ्टरनून सेशन पासून जेव्हा जेव्हा या एंडने बॉलिंग झालेली आहे तेव्हा तेव्हा धावा बनलेल्या आपण बघितलेल्या आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण आभार व्यक्त करू व्हॉइस ऑफ सरवली भिवंडी पहिल्या दिवसामध्ये आणि पुन्हा या स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये ज्यांची उपस्थिती असेल. विशालजी पाटील ग्लान्स करायचा होता आणि इथे मात्र क्लीन बोल्ड, फलंदाज बाद.
मागोमाग आता विकेट पडले. स्टार्ट ज्याने दिला होता विकी तो आउट. आर्यनने मागच्या मॅच मध्ये फिनिश केलं होतं तो आउट. हर्ष अजून उभा आहे आणि संदेश साळुंखेचं आगमन चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. धावा 15 आहेत. या षटकातील अजूनही जर आपण बघितलं तर एका बॉलचा खेळ बाकी. 2 षटकार आले, 2 विकेट दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय. प्रथम ठाकूरकडून पहिल्याच पॉवर प्लेमध्ये 63 चा चेस आहे. ठाकूर वन्स अगेन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. लॉंग फार वेगाने श्रावणचा प्रयत्न होता, नाही पोहोचला. थोडा दूर राहिला मिड ऑफला. जरूर फिल्डर सिद्धेश आता ऍक्शन मध्ये होते, पण 2 धावा इथे येतात. हर्षकडे स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 विकेट 17 धावा. बॉल बाकी 18 या मॅच मधल्या आणि 18 बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या जय मल्हार खोणी सी ला बनवायचा त्या 46 धावा. आफ्टर फर्स्ट ओव्हर 17 for 2. 17 2 विकेट पडल्यात. बॉल बाकी 18 आणि 18 बॉल मध्ये अजूनही 46 धावांची या मॅच मध्ये गरज आहे बॅटिंग करणाऱ्या जय मल्हार खोणी सी ला. जबरदस्त ही देखील मॅच रंगू शकते जर आता पार्टनरशिप झाली तर. समीर पाटील सेकंड ओव्हर मध्ये. आजच्या संपूर्ण दिवसभरात या दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केला. जेव्हा बॉलिंग मधून त्यांना परफॉर्मन्स हवा होता तेव्हा त्यांच्या बॉलर्सनी काम केलं, बॅटिंग मधून बॅटर्सनी काम केलं. त्यामुळे ही देखील मॅच शेवटपर्यंत जाऊ शकते. आत लागला बॉल बॅटच्या स्क्वेअर लेगला. फिल्डर ऍक्शन मध्ये. धाव पहिली वेगाने. डबलला चान्स. थ्रो येतोय. डायरेक्ट हिटला चान्स होती. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित काम तमाम होतं, बट तसं नाही झालं. 2 धावा. 2 धाव संख्या 19. बॉल बाकी 17 धावा पाहिजे 44. 17 बॉल मध्ये 44 धावांची अजूनही गरज आहे. बरीचशी चर्चा सध्या मॅनेजमेंट टीम मध्ये. मंचावरती जे गाणं बनलेलं आहे या सीझनचं थीम सॉन्ग. फुल लेंथ तिथेही बॅटचा आत लागला. बॉल मिड विकेटला. पुन्हा डबलला चान्स नाही घेतली. यावेळेला रितेशचा थ्रो आला आणि धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय त्या 20. बॉल बाकी 16 बॉल मध्ये 43 धावांची अजूनही गरज आहे. इथे देखील अटॅक करण्याचा प्रयत्न हर्षने केला पहिल्या 2 बॉलवरती, पण त्याच्या आर्क मध्ये बॉल आला नाही. फुल टॉस होता. मिस टाइम आहे मिड ऑफला. थोडासा दूर फिल्डर. 2 धावा इथे मिळतील आता. तितकासा पुरेसा वेळ होता. 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 22 धावा. 22 for 2. बॉल अजूनही बाकी आहेत. ओव्हरऑल 15 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या. 41 बॅटिंग करणाऱ्या जय मल्हार खोणी सीला. लास्ट मॅच आर्यन शेवटपर्यंत होता, मात्र या मॅच मध्ये आता हर्षला आणि संदेशला पार्टनरशिप करायचे तर शेवटपर्यंत त्यांना जावं लागेल. नामवंत खेळाडू खोणीचे संदीपजी ठोंबरे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. शुभेच्छा जरूर आहेत. खेळ तसा झाला पाहिजे आता, कारण मॅच फसलेली आहे. समीर खोला चान्सच दिले नाही. वारंवार फुल लेंथ बॉल आले. यॉर्करचा प्रयत्न केला त्यांनी. बॅटवरती ते व्यवस्थित आले नाही. सिंगल डबलने तो इम्पॅक्ट पडणार नाही. या मॅचला खेचून ठेवलं समीर पाटील यांच्या गोलंदाजीने सोनारपाड्याच्या बाजूने. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 23. 14 बॉल आणि 40 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. ऑन साइडला बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन दरम्यान सिंगलने
धावसंख्या पुढे तर चालली आहे. बाउंड्रीज मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता पण ते जमलं नाही. मागच्या 5 बॉलमध्ये 3 सिंगल 2 डबल आलेलं आणि आता जो शेवटचा बॉल आहे 13 बॉल 39. मागचे तिन्ही मॅचेस मध्ये हेच समीकरण होतं पण शेवटच्या बॉलवरती सेकंड ओव्हरचा मोठा फटका आला होता. इथे तो फटका फसलेला वाटतोय. लॉंग ऑनला प्रथम आहे. टिपलाय त्याने. झेल येते संदेशी विकेट. षटक संपन्न 2 धावा 24 विकेट 3. 12 बॉलचा खेळ बाकी. 39 धावांची गरज आहे कोहणीसीला. षटक संपन्न आपल्याला 2 पाहायला मिळाली. 24 धावा सध्याच्याकडे धावा फलकावरती आहेत आणि विकेट 3 पडलेले आहेत. लास्ट मॅचला याच उत्कर्षाने पूर्ण टर्न केलं होतं. प्रेमच्या त्या विकेटने मॅच फसली. तिथून कमबॅक झाला आणि लास्ट ओव्हरमध्ये देखील करणने जबरदस्त बॉलिंग केली होती. हा तसाच सामना आहे. दुसऱ्या बाजूने आर्यनने जो अँकर रोल आपल्याला दाखवला तो आता या मॅचमध्ये हर्षने दाखवला तर मॅच बनेल. फार लांबून बॉलला फिरवलंय. सुपर्ब. जा वेगाने बॉलला फिरवत आहे सहसा कोणालाही जमणार नाही. आपण स्पिनरला पाहतो कमी गती असते फ्लाईट देतात बॉलला फिरवतात पण तोच वेग तोच टप्पा आणि किती बॉलला बाहेर काढले पहा. पहिला डॉट आलाय. दुसरा रडार मध्ये बरोबर बॅट वरती आणि मिड विकेटचा बाहेर. षटकार. षटकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचली ती पुढे 30 या आकड्यावरती. बॉल आणि बाकी आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा 33. मॅच बनवू शकते. 33 ची गरज आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. डॉट बॉल आल्यानंतर असं वाटतं मॅचचं मोमेंटम फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे जाते पण पुढच्याच बॉलवरती षटकार देखील आपण बघितलेत लगेच. ऑन साइडला फिरून मारलाय. हुक केलाय डीप स्क्वेअर लेगला. बॉल करंटच्या हातात आणि ते विकेट. हर्ष बाद. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे आमचे दोनही जवळचे मित्र राज आणि साहिल तेजस भोईर यांचे आगमन झालेलं आहे. स्क्रीन घेऊनच आलेलं आहेत उद्यासाठी. थँक्यू. थँक्स टू विशालचे पाटील. शेवटच्या दिवशी मात्र 8:45 रिपोर्टिंग आहे लक्षात घ्या. 30 धावात. नवीन बॅटर मैदानाचा आत. टॉप एज आहे फाईन लेग ऍक्शन मध्ये. पकडले त्यांनी कॅच. आणखी एक विकेट.
इथे बॅट्सविंग चांगला होता बट बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही, कुंदन आलेला आहे. या मॅचमध्ये पुन्हा षटकारानंतर कमबॅक सुरू आहे. लागोपाठ 2 विकेट काढलं होतं. हॅट्रिक बॉल होता जो मात्र विकेट किपरकडे गेला. आणि आता उर्वरित जर आपण बघितलं तर बॉल बाकी आहेत ते ओव्हरऑल 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये धावा पाहिजेत त्या 24. हो, मागे चालला बॉल लॉंग स्टॉपला. धाव तर पहिली आपण पाहतोय फार वेगाने डबलचा प्रयत्न होतोय. 2 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या आणि अशा पद्धतीने आपण जर बघितल्या 22चा धावा होत्या. षटक संपन्न होत असताना 3 टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 32. बॉल बाकी आहेत शेवटचे 6 आणि 6 बॉलमध्ये धावा पाहिजेत त्या 31. 6 बॉल 31 धावांची गरज. जिथं मोहाला रंगलाय सतरंगी चषकाचा. आज जिथं जिथं मोहाला रंगलाय सतरंगी चषकाचा. आज जिथं जिथं मोहाला रंगलाय सतरंगी चषकाचा. उसटण्याचे नाईट स्पर्धा देखील सुरू आहे त्यामुळे ग्रामीण टेनिस क्रिकेट तिकडे टेलिकास्ट करते. साहिल आणि राज इकडून थेट जातील नाईट रायडर्स. 6 बॉल ते 31 धावांची गरज आहे. करण ठाकूर पुन्हा आला लास्ट ओव्हरमध्ये. मात्र आता नितीन फुलोरे यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. लॉफ्ट केलाय पहिला आला मॅच ऑन. 5 बॉल 25 ची गरज. तर आला पहिल्या बॉलवरती. उर्वरित अजूनही 5 बॉल बाकी आहेत. 25 धावा बनवायच्या आहेत. बरेचसे उलटफेर आपल्याला आज पाहायला मिळाले. पाहूयात या मॅच मध्ये काय पलटतंय, कोणाच्या बाजूने सामना जातोय. 5 बॉल 25 म्हणजे किमान 4 तर नितीनला मारावेच लागतील. पहिला आलाय. दुसरा थोडा कमी गतीने ड्राईव्ह केला बॉलला. लॉंग ऑनला डबलला चान्स घेतील. थोडा फंबल झालाय, फायदा त्याचा उचलला जाईल. 2 धावा आपल्याला सहजरित्या पाहायला मिळाल्या आणि आता मात्र शेवटचे 4 बॉल 23 इथे पाहिजेत. विकेटचा आपण विचार केला पहिल्या इनिंगमध्ये 4 पडले होते, इथे आतापर्यंत 5 पडलेत. म्हणजे आताही कंपल्सरी 4ही बॉल आणि 23 धावा बनवत असताना 4 षटकार मारायचेच आहेत. लोअर फुल टॉस अटेम्प्ट करत असताना ऑन साइडला भिरकावला फिल्डरचा अटेम्प्ट त्या ठिकाणी फसला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. घेतला. येस, आपण चेक करूयात. डिपिंग फुल टॉस होता. दॅट्स वाय टीव्ही अंपायरचा इथे डिसिजन आलेला आहे. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बॉल बाकी 3 धावा पाहिजेत 17. नितीनलाही माहित होतं पण तो रिव्ह्यू घरी तर घेऊन जायचा नाही त्यामुळे त्याने मुद्दामून घेतला. पाहूया 3 बॉल 17 पाहिजेत. खोलात आला बॉल. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला चाललाय. 1 धाव तरी ते कंप्लीट केले. डबलला चान्स. आता विकेट जाऊ शकते आणि इथे विकेट येते रनआउटची. शेवटचे 2 बॉल बाकी. चला नवीन बॅटर लवकरात लवकर जा आपण. नवीन बॅटर ऑफ स्ट्राईक आहेत अर्जुन. 2 बॉल 16 पाहिजेत. खेचून मारण्याचा प्रयत्न. आता शेवटचा 1 बॉल फक्त. जबरदस्त परफॉर्मन्स या दोन्ही संघांनी केला. मात्र या मॅच मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दर्जेदार खेळ SP11 सोनारपाडा संघाकडून आपण बघितलाय आणि 62 धावा त्यांनी उभारल्या. 63 सह त्यांनी टार्गेट ठेवलं. जबरदस्त बॉलिंग झाली. उत्कर्षचा कमबॅक. समीर पाटील यांची जबरदस्त बॉलिंग. प्रथमने देखील 2 विकेट सुरुवातीलाच काढले आणि हा सामना जिंकला. अभिनंदन टीम SP11 सोनारपाडा. सेमीफायनल नंबर 1 मध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ. किमान या स्पर्धेमधून 1 बक्षीस ते घेऊन जातील. हार्दिक हार्दिक अभिनंदन समीर पाटील आणि टीम SP11
सोनारपाडा. मनापासून आभार. हार्डलक टीम जय मल्हार, खोणी सिंह, नितीनजी फुलोरे, विकी ठोंबरे. मात्र आता आपण एक्स्ट्रा प्लेअर SP सोनारपाड्याचे तुम्हाला जायचं मैदानाचा पियुष. आणि मॅन ऑफ द मॅच समरी स्क्रीनवरती आहे तुमच्या. 15 धावांचा फरकाने हा सामना जिंकलाय आणि आता वयात आपण